Hello friends, welcome in Valid Education Grammar Series. Friends, how are you? Hope you all are good. Friends, today's topic is there vowels and consonants की ज्यांना आपण मराठीत स्वर आणि व्यंजने असे म्हणतो. Friends, we know that in English language there are 26 letters. एकूण 26 अक्षरे आहेत. त्यापैकी 5 वॉवेल्स असतात आणि उरलेले 21 हे व्यंजने आहेत. तर वॉवेल्स कुठले ते बघूयात. फ्रेंड्स, इन वॉवेल्स A, E, I, O, U. These 5 letters are vowels. What is that? A vowel is a speech sound made with an open mouth, allowing air to flow freely without obstruction from the tongue, lips or teeth. की ज्यावेळेस आपण वॉवेल्स प्रोनाऊन करतो त्यावेळेस म्हणजेच A, E, I, O, U बोलताना आपणास जिभेंचा, ओठांचा आणि दातांचा अडथळा येत नाही. व्हेन वी प्रोनाउन्स A, E, I, O, U, that time these things means tongue, lips or teeth not obstruct when we pronounce वॉवेल्स. वॉवेल्स आपण बघितले म्हणजे स्वर आपण बघितले. तर वळूयात कॉन्सोनंट्सकडे. कॉन्सोनंट्स म्हणजेच मित्रांनो व्यंजने. मराठीमध्ये आपण त्यांना व्यंजन असे म्हणतो. सो व्हॉट आर कॉन्सोनंट्स? कॉन्सोनंट्स आर स्पीच साऊंड प्रोड्यूस्ड बाय अ पार्शली और कम्प्लीटली रिस्ट्रिक्टिंग एअर फ्लो थ्रू द माउथ यूजिंग द लिप्स, टीथ और टंग. इट मीन्स कॉन्सोनंट्स. मित्रांनो, इंग्रजी भाषेमध्ये एकूण 21 कॉन्सोनंट्स आहेत. आपण बघितले स्वर A, E, I, O, U या व्यतिरिक्त जे काही लेटर्स येतात ते पूर्ण हे कॉन्सोनंट्स आहेत. आणि ज्यावेळेस आपण व्यंजने बोलतो किंवा व्यंजने बोलताना आपल्याला ओठ, दात आणि जीभ यांचा उपयोग करून थोडासा अडथळा आपल्याला येतो. म्हणजेच मित्रांनो, ज्यावेळेस आपण वॉवेल्सचा उच्चार करतो, फॉर एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगतो, A, E, I, O, U हे बोलताना आपल्याला ओठ असेल, दात असेल किंवा जीभ असेल यांचा कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. परंतु व्यंजनांचं प्रोनाऊन्सिएशन करताना, व्यंजनांचा उच्चार करताना आपल्याला ओठ, दात किंवा जीभ यांचा थोडाफार प्रमाणात अडथळा येतो. हे आहेत मित्रांनो स्वर आणि व्यंजने.